3 ऑगस्ट सोमवार विशेष. उद्या शिवलिंगावर अर्पण करा ही एक वस्तू. मानसिक ताण, भीती आणि संकट क्षणात होईल दूर. नमस्कार भाविकांनो, मराठी धार्मिक उपाय या आपल्या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. उद्या 3 ऑगस्ट सोमवार, देव की देव महादेवांचा अत्यंत पावन आणि पवित्र दिवस. अनेकदा आयुष्यात असं होतं की आपल्याकडे सर्व काही असतं, पण मन शांत नसतं. सतत कसली तरी भीती वाटणे, डोक्यावर विचारांचे ओझे असणे किंवा कुटुंबात विनाकारण कटकटी होणे, या सर्व गोष्टी घडतात. ज्योतिषशास्त्रानुसार मन आणि विचारांचा कारक हा चंद्रग्रह असतो. जेव्हा चंद्रग्रह कमजोर होतो किंवा महादेवांची कृपा नसते, तेव्हा माणूस मानसिकदृष्ट्या खचून जातो. उद्या सोमवारी अगदी सोप्या आणि सात्विक उपायाने महादेवाला प्रसन्न करून घरातील वाईट विचार आणि अडथळे कसे दूर करायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भाविकांनो, भोलेनाथ हे असे दैवत आहे जे एका तांब्याच्या पाण्याने आणि एका बेलपत्राने देखील प्रसन्न होतात. त्यांना खूप मोठ्या अवडंबराची गरज नसते. सोमवार हा चंद्रदेवाचा आणि शंकराचा वार आहे. सोमवारी केलेल्या शिवपिंडीच्या अभिषेकाने घरातील पितृदोष, मानसिक क्लेश आणि आजारपण दूर होते. चला आता वेळ न घालवता जाणून घेऊया की उद्या सोमवारी आपल्याला नेमका कोणता नवीन उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्हाला उद्या 3 ऑगस्ट सोमवारी सकाळी किंवा संध्याकाळी शिवालय म्हणजे महादेवांच्या मंदिरात जाऊन करायचा आहे. सकाळी स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करा. एक लहान पात्रात थोडे कच्चे दूध, उकळलेले नसावे, कच्चे दूध घ्यायचे आहे आणि 51 किंवा 108 अखंड तांदळाचे दाणे जे तुटलेले नसतील ते घ्यायचे आहेत. महादेवांच्या मंदिरात जायचं आहे आणि सर्वप्रथम तांब्याभर स्वच्छ पाण्याने शिवलिंगाला जल अर्पण करायचं आहे. यानंतर ते कच्चे दूध आणि अक्षता शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत. अर्पण करताना मनात ओम नमः शिवाय या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे. अक्षता हे पूर्णतत्वाचे प्रतीक आहेत आणि दूध हे चंद्राचे प्रतीक आहे. अर्पण केल्यानंतर महादेवांसमोर बसून तुमच्या मनातील सर्व चिंता, भीती आणि अडचणी शंकराच्या चरणी मांडून टाका आणि घरातील शांतीसाठी प्रार्थना करा. भाविकांनो, सोमवारी पूजा करताना काही गोष्टींची काळजी घ्या. पहिलं, शिवलिंगावर तुटलेले किंवा खंडित तांदूळ म्हणजे अक्षता कधीही वाहू नका. सोमवारी घरातील मोठ्यांचा किंवा आईचा अपमान करू नका, कारण आई ही चंद्राचे प्रतीक मानली जाते. कोणाबद्दलही मनात मत्सर किंवा द्वेष ठेवू नका. भाविकांनो, उद्या 3 ऑगस्ट सोमवारी पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने महादेवांची ही सोपी सेवा नक्की करा. भोलेनाथ तुमच्या सर्व चिंता नक्की दूर करतील. कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, नातेवाईकांसोबत शेअर करा आणि आपल्या मराठी धार्मिक उपाय चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. महादेव तुमचे कल्याण करोत. श्री स्वामी समर्थ.